नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. गाथा फॅक्टरीच्या वर्कशॉपमध्ये आली. कामगारांनी तिची गाडी अडवली. ते भडकले होते. समीर हॉर्न वाजवत हळूहळू गाडी पुढे नेत होता. त्यांच्या पाठोपाठ देव आणि शिव देखील तिथे आले. कामगार गाडी पुढे जाऊ देत नव्हते. अखेर गाथा गाडीतून बाहेर आली. गाथा नको, वर्कर भडकलेत, बाहेर जाणं रिस्की आहे, समीर बोलला. जिजू तसंही ते गाडी पुढे जाऊ देत नाहीत, त्यांच्याशी बोलावं लागेल. डोंट वरी, ते मला काही करणार नाहीत, असं म्हणत गाथा तिथे उतरली. समीरही बाहेर आला. देव आणि शिव देखील त्यांच्यासोबत उभे राहिले. पहा मॅडम, कंपनीकडे दुर्लक्ष करण्याचे परिणाम. आमचे 7 कामगार लोक जखमी झालेत. आता त्यांचं काय? तुम्ही मस्त AC केबिनमध्ये बसून काम करता आणि आम्ही इथे गरमीमध्ये अशा जुन्या मशीन्सवरती जीव धोक्यात घालून काम करतो. पहिलं तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही शांत व्हा. मला आधी त्या वर्कर्सना पाहू द्या. त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे, गाथा हात जोडत बोलली. अजिबात नाही. जोपर्यंत तुम्ही आमच्या डिमांड्स पूर्ण करत नाही तोपर्यंत त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊ जाऊ देणार नाही. काय डिमांड्स आहेत तुमच्या? समीरनं विचारलं. त्यांचा पूर्ण दवाखान्याचा खर्च कंपनीला करावा लागेल. वर्कशॉपमधील सगळ्या मशिनरी काढून नवीन बसवावे लागतील आणि आमचा पगार डबल झाला पाहिजे. आमच्या मुलांच्या शाळेचा सगळा खर्च तुम्ही करायचा आणि आम्हाला राहायला कंपनीने घरं द्यायची. त्यांच्यातील म्होरक्या समोर येत बोलला. शिव यांचे साथीदार जखमी आहेत आणि त्यांना वाचवायचं सोडून हे लोक अशा डिमांड्स करतायत, देव आश्चर्यानं बोलला. मला तर हे सगळं कोणीतरी जाणून बुजून केलंय असं वाटतंय. पहा ना, त्यांना त्यांच्या साथीदारांचं काही पडलेलं नाही, शिव बोलला. तू ॲम्ब्युलन्सला बोलवलंयस ना? देव बोलला. हो, पोहोचतील इतक्यात, शिव बोलला. बोला मॅडम, तुम्हाला या मागण्या मान्य आहेत की नाही? नसतील तर जखमी कामगार हॉस्पिटलमध्ये जाणार नाहीत आणि कामही बेमुदत बंद राहील. ठीक आहे, मला तुमच्या मागण्या मान्य आहेत. गाथा, आपल्याकडे यांच्या डिमांड्स पूर्ण करण्यासाठी पैसे नाहीत इतके. हॉस्पिटलचं बिल ठीक आहे, परंतु बाकीच्या डिमांड्स कशा पूर्ण करणार? कंपनी अकाउंट्समध्ये एवढे पैसे नाहीत, समीर बोलला. देव आणि शिव ते ऐकून एकमेकांना पाहू लागले. जिजू, याचा विचार आपण नंतर करू. आधी त्या वर्कर्सना हॉस्पिटलमध्ये नेणं जास्त महत्त्वाचं आहे. ओके, तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू. प्लीज त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ द्या, गाथा हात जोडत बोलली. ठीक आहे, बाजूला व्हा रे, त्यांच्यातील म्होरक्या म्हणजेच मेन माणूस बोलला. सगळे बाजूला झाले आणि गाथा आणि समीर पुन्हा गाडीत बसले आणि आत गेले. त्यांच्या पाठोपाठ देव आणि शिव देखील आत गेले. गाथाने जखमी कामगारांना पाहिले आणि त्यांची विचारपूस करत होते. सगळ्यांना बरंच लागलं होतं, परंतु जीव जाण्याइतपत कुणीही क्रिटिकल नव्हतं. शिवनं बोलवलेल्या ॲम्ब्युलन्स तिथे आल्या. त्यावरती संजीवनी हॉस्पिटलचं नाव पाहून गाथा रागाने देवकडे पाहू लागली. गाथा प्लीज, वेळेचं महत्त्व समज. आय एम अ डॉक्टर, मला माझं काम करू दे, देव बोलला. तिने समीरकडे पाहिलं तर त्यानंही संमती दिली, कारण त्यांना सध्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी बराच उशीर झाला होता. त्यामुळे गाथा काहीच बोलली नाही. देव आणि शिवनं सगळ्या जखमी कामगारांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं आणि ॲम्ब्युलन्सच्या मागे ते सगळे गेले. हॅलो साहेब, काम फत्ते. मॅडमनं सगळ्या डिमांड्स मागण्या मान्य केल्या. कामगारांच्या म्होरक्यानं लगेच राजनला फोन केला, कारण हा ॲक्सिडेंट त्यानंच घडवून आणला होता. व्हेरी गुड. राजन खुनशी असला आणि फोन ठेवला. काय झालं? कोणाचा फोन होता? सचिननं विचारलं. सरपोतदार कंपनीला आता कुलूप लागणार आहे. त्या समीरनं आता काहीही करू दे, कंपनी विकल्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही, राजन बोलला. म्हणजे? सचिन बोलला. मी वर्कर्सला हाताशी धरून 3-4 मशीन्समध्ये खोड्या केल्या, ज्यामुळे हा ॲक्सिडेंट होईल आणि अगदी तसंच झालं. त्यात 7 कामगार जखमी झालेत. माझ्या माणसानं इतर कामगारांना भडकवलं आणि त्यांनी कंपनीचं गेट बंद केलं. गेट ओपन करण्यासाठी आणि जखमी कामगारांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी कामगारांनी गाथासमोर काही मागण्या ठेवल्या, ज्या तिनं काहीही विचार न करता मान्य केल्या, राजन बोलला. मग यात खुश होण्यासारखं काय? मागण्या मान्य केल्या, वाद मिटला, सचिन बोलला. खरी गंमत आता आहे. कामगारांच्या मागण्या पूर्ण करताना गाथा आणि समीरचे नाकी न येणार आहेत. त्यांनी त्या मॅककडून कितीही मदत घेऊ दे, त्यांना मागण्या वेळेत पूर्ण होणार नाहीत. परिणामी एकतर कंपनी बंद पडेल, नाहीतर विकावी लागेल, असं म्हणत राजन वेड्यासारखं हसू लागला. सगळ्या जखमी कामगारांना देवनं
त्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांच्यावरती उपचार सुरू केले. तासाभरात सगळ्या कामगारांचे चेकअप झाले. कुणाचा हात फ्रॅक्चर होता तर कुणाचा पाय, कुणाच्या डोक्याला मार होता तर कुणाच्या पाठीला, परंतु नशीब कुणालाही जास्त प्रॉब्लेम नव्हता. डॉक्टरांनी समीर आणि गाथाला तशी माहिती दिली आणि दोघांनीही एकदम सुटकेचा निश्वास सोडला. मी मायाला फोन करून सगळं ठीक आहे म्हणून कळवतो, समीर बोलला आणि फोनवर बोलत गाथापासून थोडं बाजूला गेला. गाथा डोकं हातात धरून तशीच चेअरवर बसली होती की अचानक तिच्यासमोर कॉफीचा मग आला आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिला वाटलं समीरनं तिच्यासाठी कॉफी मागवली आहे. थँक्यू, मला याची खूप गरज होती, असं म्हणत तिनं कॉफीचा मग हातात घेतला आणि समोर पाहिलं तर देव उभा होता, जो तिच्याकडे प्रेमानं पाहत होता. आय नो, असं म्हणत देव तिच्या बाजूला बसला. ती तिथून उठणारच की त्यानं तिचा हात पकडला. प्लीज बस ना, तो हळूच बोलला. हॉस्पिटल होतं, तिथे उगाच तमाशा नको म्हणून ती बसली, परंतु त्याच्याकडे पाहतही नव्हती. या कामगारांच्या हॉस्पिटलच्या खर्चाचं टेन्शन घेऊ नकोस, मी आहे. तुझे सगळे प्रॉब्लेम्स माझ्यावर सोड. बाबांच्या कंपनीला मी काहीही होऊ देणार नाही. देव तिला धीर देत बोलू लागला. हू आर यू, ती एकदम बोलली. मी तुम्हाला मदत मागितली आहे का? तुमच्यासमोर हात पसरलेत का की मला मदत करा? ती कंपनी माझ्या बाबांची आहे आणि तुम्हाला तिची काळजी करण्याची गरज नाही. आणि राहिला प्रश्न हॉस्पिटलच्या खर्चाचा, तोही मी भरेन. मला तुमच्यासारख्या स्वार्थी माणसाच्या कुठल्याही मदतीची आणि उपकारांची गरज नाही. गाथा प्लीज, असं नको ना बोलूस. माझा यात कुठलाही स्वार्थ नाही. मी तुला अशा टेन्शनमध्ये नाही पाहू शकत. वाय? कोण आहात तुम्ही माझे? तुमचा आणि माझा काय संबंध? हे पहा डॉक्टर देसाई, तुम्ही माझ्या कामगारांना तुमच्या हॉस्पिटलमध्ये आणलं यासाठी मी तुमची आभारी आहे. त्यांचं बिल मी भरेन. माझ्या प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही पडू नका. ते कसे सॉल्व्ह करायचे ते मी पाहीन. या सिच्युएशनचा फायदा घेऊन माझ्या लाईफमध्ये पुन्हा येऊ पाहण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. तुम्ही अशी कितीही मदत करण्याचं नाटक केलं ना तरी मी आता त्यात फसणारी नाही. गाथा अतिशय रागानं बोलली. आजूबाजूचे सगळे त्यांना पाहत होते. तिच्या आवाजानं समीर लगेच तिच्याजवळ आला. सिच्युएशनचा फायदा घेतोय मी गाथा? तू माझ्याबद्दल असा विचार करतेस? तुला इतका नीच वाटलो मी? देवही चिडला. मला तुमच्याबद्दल काहीच विचार करायचा नाहीये. प्लीज स्टे अवे फ्रॉम मी अँड माय चाइल्ड. सुखानं जगू दे आम्हाला. ती डोळ्यात पाणी आणून हात जोडून बोलली आणि तिथून निघून गेली. देव हताश होत तिला जाताना फक्त पाहत राहिला. तर मग मित्रांनो, आता पुढे काय होईल पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.